तुकाराम मुंढे साहेबासारखा 1.5 महिना अधिकारी यांना सहन होत नाही आणि हे सरकार छाती बडवते की आमचा कारभार किती पारदर्शक. लक्षात घ्या, माणसानं प्रामाणिक किती असावं, माणसानं चांगलं किती असावं आणि ते चांगुलपणाचं एक आदर्श उदाहरण सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या होटावर आहे. ते नाव म्हणजे आदरणीय तुकाराम मुंढे साहेब. पण मग प्रत्येकाला तुकाराम मुंढे साहेब का होता येत नाही? अलीकडं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस फेसबुकला पोस्ट टाकत आहे की आमच्या विभागासाठी तुकाराम मुंढे साहेब हवेत, आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर तुकाराम मुंढे साहेब हवेत, आमच्या महानगरपालिकेला आयुक्त तुकाराम मुंढे साहेब हवेत, आमचा हा विभाग आहे त्या विभागाला तुकाराम मुंढे हवेत. मग बाकीचे अधिकारी नेमकं करतात का? तर मेन गोष्ट आहे, ज्या माणसाचं कामावर प्रेम लागतंय, केवळ आपलं स्वतःचं घबाड भरण्यासाठी प्रशासनात येवं हा त्याचा हेतू असेल तर तो तुकाराम मुंढे होणार कसा? 2004ला दिलेली UPSC, 25 मे 2005ला लागलेला निकाल आणि 21 वर्षाच्या सेवेमध्ये 27 झालेल्या बदल्या. ज्याही ठिकाणी गेले त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणचा नेता असो, ते नेते खिशात ठेवण्याची ताकद एका माणसानं ठेवली. ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. अलीकडं त्यांच्याकडे जे खातं भेटलंय ते खातं तुमच्या आमच्या हितासाठी आहे आणि हे घुटक्यावाले असतील, हे अन्न भेसळ करणारे असतील तर हे अतिरिक्त पैसे देतील, सरकार यांना झुकेल आणि तुकाराम मुंढे साहेबाची पुन्हा देखील बदली होईल. ही बदली होणं म्हणजे काही वेगळं नाही, पण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं आता स्टँड घेणं गरजेचं आहे. जर कोणी आपल्या आरोग्याशी खेळत असेल, जर कोणी येणाऱ्या आपल्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम करत असेल, कारण अलीकडे पाहिलं असेल की 100 लोकांमध्ये जवळपास 20 लोक डायबिटीज असतील, त्यानंतर BP असेल आणि अलीकडे पाहिलं असेल कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. रासायनिक खतांचा मारा झाला आहे. आपण अलीकडे डायलॉग हाणलो की सेंद्रिय शेती करायची आहे, पण सेंद्रिय शेती करून आपल्याला खऱ्या अर्थानं पीक उत्पादन करायचं आहे. पण ते करण्या अगोदर जर दैनंदिन जीवनामध्ये टरबूज एवढूसं आहे पण याची इंजेक्शन देऊन भडकण एवढं होत असेल, द्राक्ष है ना पिवळे नसताना ती हिरवेगार दिसत असतील, आंब्यांचा कलर बदलला असेल, प्रत्येक फळामध्ये इंजेक्शनचा मारा होऊन तुमच्या आमच्या आरोग्याला घोडा लावण्याचं काम करत असेल आणि त्या ठिकाणी एक अधिकारी तुमच्या आमच्यामध्ये आपलं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करत असेल तर तो अधिकारी आहे सन्माननीय तुकारामजी मुंढे साहेब. यांच्यासोबत आपल्याला स्टँड का घ्यावा लागेल? तर आत्तापर्यंत त्यांनी या ठिकाणी काम केलंय. पहिलं तुम्ही पाहिलं असेल की देगलूर या ठिकाणी काम करताना काय झालं होतं बाबा, तर देगलूर या ठिकाणी त्यांनी जमिनी संदर्भातचं काम केलं, त्याही ठिकाणी स्टँड घेतला. पण स्थानिक नेत्यांनी काय केलं तर पैसा जिथं चालतो तिथं सरकार झुकतंय आणि तुकाराम मुंढे साहेबांची तिथून देखील बदली झाली. त्यानंतर तुकाराम मुंढे साहेब तुम्हाला माहीत असतील पाणी जलसंधारण विभागात काम करायला गेले, त्यामध्ये ड्रम्स असतील त्या ठिकाणी ज्या त्रुटी आहेत त्या त्यांनी शोधल्या आणि त्यावेळेस त्यांना वॉटरमॅन नावाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. त्याही ठिकाणच्या विभागाला त्यांनी काय केलं, पाहिजे तो न्याय त्यांनी दिला. त्यानंतर आपण पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जिथं भारताची आर्थिक राजधानी म्हणून ज्या शहराला ओळखतात त्याही ठिकाणी खेड्यातून गेलेले तुकाराम मुंढे आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याला भिले नाही. तिथं देखील आपण कोणाचा रुपया खात नाही, आपण जनतेचे सेवक आहे ही बाब सदैव मनात ठेवली आणि त्याही ठिकाणच्या जनतेला त्यांनी न्याय देण्याचं काम केलं. पण तेही स्थानिक नेत्यांना खुपसलं आणि नेत्यांनी सेटिंग लावून पुन्हाही त्याही ठिकाणाहून त्या काळचेही तुकाराम नको होते, आताचेही तुकाराम नको व्हावेत आणि म्हणून तुकाराम मुंढे साहेबाची त्याही ठिकाणाहून बदली केली. पण अलीकडं तुम्ही पाहिलं असेल प्रशासनामध्ये, मग नागपूर असेल किंवा पुणे असेल, मग ST महामंडळ असेल, या ठिकाणी काम चुकारपणा करणे, ड्युटीला गेल्यावर झोपा काढणे, उशिरा येणे, बिनाकामाच्या सुट्ट्या काढणे, अशाही अधिकाऱ्याचा करेक्ट कार्यक्रम तुकाराम मुंढे साहेबांनी केला. लक्षात घ्या, आपण जनतेचे सेवक आहेत. काही विभागात माणसं जाताना भेटतात कारण त्या ठिकाणी गरिबाला मिळालेला न्याय वेगळा असतो. अलीकडे आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो, अलीकडे एखाद्या विभागामध्ये गेलो आणि आपल्या हातात वायरची थैली असेल, आपल्या बापाचे कपडे मळालेले असतील तर कदाचित त्यांना मिळालेली वागणूक एक वेगळी असते. पण एखादा स्टारचे कपडे घालून, टाईट कपडे घालून, पांढरे शुभ्र कपडे घालून, गॉगल घालून आतमध्ये गेला तर त्याला बसायला खुर्च्या देणारे हरामखोर देखील वेगळे आहेत. पण इथं तसा भेदभाव नाही. इथं तुझं काम काय आहे त्या कामाचा वसिला चालणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसून मी तुझं काम करेल हा पहिला विश्वास तुम्हा मला देण्याचं काम एक अधिकारी करतो. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे तुकारामजी मुंढे साहेब. पण त्यांच्यासोबत आपल्याला स्टँड का घ्यायचा आहे तर आता पुण्याकडे त्यांनी काय केलं आहे, आपलं पाऊल टाकलंय. त्यांच्याकडे खातं FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन.
आपल्याला खायचं आहे ते अन्न आणि जर अन्नाचा परिणाम झाला तर त्यासाठी घेतल्या जाणारं औषध, पण या दोघांमध्ये भेसळ होत असेल आणि आपल्या आरोग्यांसोबत खिलावड करण्याचा प्रयत्न हे हरामखोर करत असतील तर ह्या हरामखोरांवर कडक कारवाई होणं काळाची गरज आहे. आणि ती कारवाई करत असताना 192 जणांना अटक झालेली आहे. अनेक ठिकाणी तुकाराम मुंढे साहेबांनी प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 47 लाखाचा साठा पनीरचा जप्त केला आहे. त्या पनीरमध्ये कोणतं इंजेक्शन देतात, काय मिसळतात आणि पनीर आपल्याला पनीरसारखं वाटते पण ते पनीर नाही. मग कॅन्सरचा प्रमाण वाढणार का नाही आणि गोरगरिबांना कॅन्सरचा आजार परवडेल का, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि मग अलीकडे आपण म्हणतो की बाबा त्याला कुठलं व्यसन नव्हतं, तो दारू पेत नव्हता, तो गुटखा खात नव्हता, त्याला कॅन्सर कसं काय झाला. तर त्याचं कारण आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपण खायलोत, मार्केटमधून घरातल्या किचनमध्ये जे शिजवायलोत त्याच्यातच जर भेसळ चालू असेल तर कॅन्सर कुठून आपल्या घरात कसा येईल हे आपण सांगू शकत नाही. ते रोखण्यासाठी तुम्हा आमच्या आरोग्याला खऱ्या अर्थानं संरक्षण देण्यासाठी तुकाराम मुंढे साहेबाची गरज आहे आणि आपल्याला त्यांच्यासोबत स्टँड घ्यावा लागेल. कारण त्यांची ही धडक मोहीम पाहून सरकार, हे गुटख्यावाले, हे कंपन्यावाले, हे भेसळ करणारे, आमच्या आरोग्याला घोडे लावणारे हरामखोर पैसे देऊन आगळी वेगळी सेटिंग करून इथंही तुकाराम मुंढे साहेबांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र आता जनतेने जागृत होणं गरजेचं आहे. या महाराष्ट्रात दुसरा एक भोंगळा कारभार चालतो, तो भोंगळा कारभार आहे शिक्षणाचा. अरे एकदा खातं यांच्याकडे द्या, हे क्लासवाले, त्याच्यानंतर सरकारचं चुकलेलं धोरण आहे ना, शिक्षक विद्यार्थी यांना एका रेषेत करण्याचं काम देखील अधिकारी करू शकतो. पण बाकीचे अधिकारी नेमकं करतायत का? तुमचा आदर्श तुकाराम मुंढे साहेब का होऊ शकत नाही, हा फार मोठा प्रश्न आहे. त्यानंतर तुकाराम मुंढे साहेबांनी केलं काय, तर सकाळी उठून आहे ना डोळा बारीक करून, आपण पिक्चर पाहिला होता धडकन, त्याच्यामध्ये सुनील शेट्टी होतं देव, अक्षय कुमार होतं राम आणि त्या दोघांची एकीवरच नजर होती, तिचं नाव होतं अंजली. तसं या रामदेव बाबाची आहे पतंजली. यानंही पेस्ट काढ, तेल काढ, तूप काढ असं काहीच ठेवलं नाही. चमचा काढ, काही काढलं आणि सरकारचं याच्यावर वरद असतं. तर याने देखील तुमच्या आमच्या आरोग्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणून याचाही करेक्ट कार्यक्रम तुकाराम मुंढे साहेबाच्या नोटीस यांना देखील गेली. एफडीएचा आणखी एक दणका, रामदेव बाबाच्या कंपनीचा अन्य 3 आयुर्वेदिक कंपन्यांचं औषध देखील जप्त. कारण इकडं कॉम्प्रोमाइज नाही, इकडं सेटिंग नाही, इकडं जात धर्म नाही, इकडं कामाला काम आणि महत्त्वाची गोष्ट कामात खऱ्या अर्थानं गुणवत्ता हा पाहणारा अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे साहेब. त्यानंतर भंपक जाहिराती करणारे हरामखोर हिरो हिरोईन अभिनेते नट है ना. मग त्यामध्ये केसर में लिखा है खाने वाले का दाम है ना, दाने दाने पे लिखा है. मग तो अजय देवगन असेल, ते ऋतिक रोशन असेल, ते शाहरुख खान असेल, अक्षय कुमार असेल, यांना देखील 1954चा जो कायदा आहे, विनाकारांच्या तुम्हाला कुठल्याही जाहिराती करता येणार नाही. ज्या जाहिरातीमुळं सामान्य जनतेच्या आरोग्यावर परिणाम होत असतील तर मला तुमच्यावर देखील कारवाई करावं लागेल. हे तुम्हा आम्हाला छाती ठोकपणे सांगण्याचं काम एका अधिकाऱ्याने केलंय. त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे सन्माननीय तुकारामजी मुंढे साहेब. पनीरमध्ये, खव्यामध्ये, दुधामध्ये लक्षात घ्या भेसळ आढळली. त्रास परभणीमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी आईस्क्रीम फेकून दिल्यात, अनेक लोकांनी पनीरमध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न केला होता, ते पनीर फेकून दिलं. ही दहशत असली पाहिजे तुमच्या कामाची. आज मी गाडीत होतो, गाडीमध्ये बसत असताना माझ्या एका मित्राला पुडी खायची होती, पण या परभणी जिल्ह्यातल्या एकाही पान टपरीवर त्याला पुडी भेटली नाही. याला म्हणतात तुमच्या कामाची दहशत, याला म्हणतात तुमच्या कामाचा दणका. म्हणजे केवळ निस्ता कारभार घेतला तर गुटखा विक्रेते देखील धाबे दणाणले. कुठल्याही पानटपरीवर विनाकारण गुटखा भेटणार नाही. याचं कारण तुकाराम मुंढे साहेब आहे. म्हणून हे खातं यांच्याकडे 10-1 वर्ष द्या, जेणेकरून तुमच्या आमच्या आरोग्याला घोडा लावणाऱ्या ह्या अवलादी यांच्या मुसक्या आवळल्या जातील आणि येणाऱ्या पिढीवर त्याचा परिणाम होणार नाही. कॅन्सरचे रोगी कमी होतील. आपल्या घरामध्ये दवाखान्याचे जे काही चिठ्ठ्या आल्यात आणि आपण नेहमी म्हणतो बाबा वकिलाची, दवाखान्याची आणि पोलीसची पायरी कोणाच्याही दुश्मनाच्या नशिबात येऊ नाही. ती येऊ द्यायची नसेल तर तुमच्या आमच्या आरोग्याशी आहे ना भेसळ करून तुमचं आमचं आरोग्य बिघडून येणाऱ्या पिढीवर एक वेगळा मार्ग अवलंबून त्या पिढीमध्ये देखील रोगराईचं प्रमाण वाढवण्याचं काम करणाऱ्या हरामखोरांना कालक अद्दल घडवण्यासाठी तुकाराम मुंढे साहेब यांची गरज आहे. म्हणून येणाऱ्या काळात जर बदलीचं फरमान जरी निघलं तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे, इथं आपल्याला त्यांच्यासोबत स्टँड घ्यावा लागेल. कारण या महाराष्ट्रात सर्वात वाईट काय आहे, चांगलं असणं.
आणि ते चांगलं असण्याचं एक आदर्श उदाहरण आहे सन्माननीय तुकाराम मुंढे साहेब. साहेब, तुमच्या कामाला, तुम्ही करत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला खऱ्या अर्थानं मनातून सॅल्यूट. धन्यवाद.